सोलापुरात पार्किंगच्या वादातून निर्माण झालेल्या मारहाण प्रकरणात आता नाट्यमय वळण आले आहे। शिवसेनेचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख यांनीच आता उलट फिर्याद दाखल केली असून अफसर हुसेन बाशा शेखसह 4 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। बेगमपेठेतील ही घटना 26 फेब्रुवारी रोजी घडली। मुस्ताक शेख हे नमाज अदा करून आपल्या कार्यालयात आले असता आरोपी क्रमांक 1 अफसर शेख याने आपले 4 चाकी वाहन कार्यालयाच्या दाराशी अगदी चिटकून लावले होते। मुस्ताक शेख यांनी याबाबत विचारणा केली तेव्हा अफसर शेख याने त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। पडलेल्या लोखंडी दांडका उचलून छातीवर व पाठीवर जोरदार मारहाण केली। दरम्यान इतर आरोपी अकमल शेख, साकिब शेख आणि इब्राहिम शेख यांनी रस्त्यावरील दगड उचलून मुस्ताक शेख आणि त्यांच्या पत्नीवर फेकले। शिवीगाळ करून सर्व आरोपी घटनास्थळावरून पळून गेले। मुस्ताक शेख यांच्या फिर्यादीवरून अफसर हुसेन बाशा शेख, अकमल शेख, साकिब शेख, इब्राहिम शेख सर्व राहणार सोलापूर यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 352, 351(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सय्यद करत आहेत। यापूर्वी याच पार्किंग वादात मुस्ताक शेख यांच्यावरही गुन्हा दाखल झाला होता। गाडी तोडफोड करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने स्थानिक महिलांनी मोठा आक्रोश केला होता आणि पोलीस स्टेशन गाठून कारवाईची मागणी केली होती। दोन्ही बाजूंच्या फिर्यादीमुळे या प्रकरणात आता दोन्ही पक्षांवर गुन्हे दाखल झाले आहेत। Right now and press the bell icon. Never miss an